तर गाईज हा आमचा डॅम आहे. आता मी जातोय पलीला. पडलो तर फोन पण गेला आणि मी पण गेलो. पुण्याला भोसकी बोलतात. ते दोन साईडला दोन गरगे आहेत आणि मध्ये झाले आता ते तुम्हाला बोललो मी. हा होल आहे. त्यातनं असे मासे याच्या वाटली फिरतात आणि नंतर याच्या आत पडतात. आणि याच्या आत पडला का मग खाली आज कवटे लावलेले असतात. बघा इथे हा एक लावलेला आहे, हा एक लावलेला आहे इकडे ह्या साईडला. हा बघा इथे एक लावलेला आहे. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आपण आलो आहोत गावच्या नदीवर. तर आता तुम्हाला दाखवतो गावची नदी कशी आहे, तिकडे कसे मासे पकडले जातात, सर्व दाखवतो तुम्हाला. तर गाईज हा आमचा डॅम आहे. तिकडे आमचा पाणी आहे, तिकडे आमची विहीर आहे आणि इकडे हा डबका आहे आमचा नदीचा. इथे आम्ही डॅम बांधला आहे कारण पाणी साचायला पाहिजे म्हणून, की मे महिन्यात पण आम्हाला पाणीची काही टंचाई नाही आली पाहिजे म्हणून असे इथे बांधलेला आहे आम्ही हा डॅम. थोडासा बारडा का पाण्याची आम्हाला काही टंचाई येत नाही कारण हा फुल पाणी असतो याला मे महिन्यापर्यंत. तर आमचा एकदम मस्तपैकी डॅम बघून घ्या. तिथे आम्ही पवायला येतो, गावी आले की पवायलाच येतो आम्ही. आणि आमचा बेवडा तर मित्रांनो इथे लय खूप पाणी आहे, म्हणजे खूप पाणी. इकडे आत लय खोल आहे, इकडे थोडा कमी खोल आहे म्हणून ही पोरं इकडे आहेत. पण इकडे जात नाही कोण सध्या तरी कारण खूप खोल आहे, खूप खोल आहे. अशुद्ध चाललाय पुढं. इकडे भोसकी आहे, इथे मध्ये जाली लावतात, मग ते मासे पकडतात. ती वेगळी पद्धत आहे मासे पकडायची. इथे मध्ये अशी जाली लावणार आणि मग मोठा पाणी आला ना मग सगळे मासे ह्यात जाणार, अशी जाली लावणार म्हणून मग मस्तपैकी मोठे मोठे मासे भेटणार. आता मी जातोय पलीला. पडलो तर फोन पण गेला आणि मी पण गेलो. बाय बाय टाटा गुड बाय गया. तर आता आपण पलीला जातोय, नदी फिरतोय, तुम्हाला एक्सप्लोअर करतो. तर आमची नदी कशी असते, नदीमध्ये खूप मासे आहेत आमच्या, खूप मासे आहेत. असे कुठे गेला तर खूप मासे. पाय टाकला तर पायाला चावायला मासे येतात, तेवढे मासे. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. लय मासे. आणि ही भोसकी बघून, हिला भोसकी बोलतात. ते दोन साईडला दोन गरगे आहेत आणि मध्ये झाले आता ते तुम्हाला बोललो मी. इकडनं पुरा वरती ढव आहे, ढवातले पुरे मासे यात भोसकी देतात आणि तसे जाळी लावतात, मग त्यातनं मासे भेटतात. तुम्हाला दाखवतो. जर मी गावाला थांबलो, पाणी याला भोसकीला लावली भोसकी तर तुम्हाला दाखवेन. पण सध्या तर काय पावसाचं काय आता पत्ता नाही आहे. मस्तपैकी ऊन पडलं आहे, पोरं तिकडे पवायला आलेत. मी नाही आलो की घरचे मारतील, सारखे पवायला नाही पाठवत घरचे, म्हणून मी आज पवायला आलो. उद्या येऊ आपण. पण आता तुम्हाला नदी फिरवतो मी, टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि इकडे जंगल आहे, इकडे वरती गाव आहे मलाई. अजून एक तुम्हाला दाखवतो. इकडे अजून एक मासे पकडायची वेगळी पद्धत आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. तुम्ही आता बघत राहा, मी तुम्हाला दाखवतो. नदीचा आवाज, पाण्याचा आवाज येत असेल ते पण तुम्हाला दाखवतो मी. तर इकडे बघा, इकडे पण तसेच आहे गरगे, पण इकडे थोडी वेगळी पद्धत आहे मासे पकडायची, ते तुम्हाला दाखवतो. थांबा 2 मिनिटं थांबा. पाणी खूप आहे इथे, पाणी खूप आहे. नाही तर मी त्या साईडला जाऊन दाखवलं असतं तुम्हाला. पाणी लय आहे इकडं. हे बघा, हे यांच्यातनं खाली टोके लावलेले असतात, असे टोके आहे ना, टोके लावलेले असतात, मग त्यात मासे अडकतात. आता पाणी तिकडनं ट्राय करतो मी एकदा जायची. जर जायला भेटलं तर जातो, दाखवतो तुम्हाला. तर चला तिकडे जाऊयात आपण. पाणी बघा कसलं आहे नदीला. आता थोडा आटला आहे पाणी, कमी आहे पाणी थोडा, नाही तर खूप पाणी असतो. आणि तिकडे डोंगर, मस्त निसर्गरम्य वातावरणात माझं गाव आहे. कधी भेट द्या माझ्या गावाला, मला बोला. मस्तपैकी गाव आहे, सुंदर असं गाव. तर बघूया इकडं आता आपल्याला जायला भेटतंय काय. मला वाटतं नाही भेटणार, खूप पाण्याचा प्रवाह लय आहे, मला घेऊन जाईल वाटतं. तरी पण आपण जायचा प्रयत्न तर करू.
ओ माय गॉड, पाय भिजला माझा, पाय भिजला माझा. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? तर आता आपण आलो, पाणी होता थोडा तरी पण आलो आपण. तर तुम्हाला दाखवतो इकडे मासे कसे भेटतात. तर असं बांधलेलं आहे जरा गरगे बिरगे. आता इथे तुम्हाला दिसतोय का नाही, थांबा दाखवतो. हा बघा, हा होल आहे, यातनं असे मासे याच्या वाटली फिरतात आणि नंतर याच्या आत पडतात. आणि याच्या आत पडला की खाली खाली पडला ना त्याच्यात ना, तर मग खाली आज कवटे लावलेले असतात. हे बघा इकडे पण आहेत, अशा हा होल आहेत, ह्याच्या आत मासे जातात. हे बघा कितीतरी लावलेले आहेत. आणि तो कडवा दाखवतो तुम्हाला, तो बघा, तो आहे ना, तो खाली लावलेला असतो आणि मग त्यात मासे सगळे गोला होतात. आणि मग लावले की संध्याकाळी येऊन काढून घेऊन द्यायचा, मग खूप मासे भेटतात. बघा इथे हा एक लावलेला आहे, हा एक लावलेला आहे इकडे ह्या साईडला, हा बघा इथे एक लावलेला आहे, असे भरपूर लावलेले आहेत. तर अशा प्रकारे इकडे मासे पकडतात या पद्धतीने. एक वेगळी ती एक दाखवली तुम्हाला भोसकी, आणि एक गरगे आहेत. भोसकी आणि गरगा बांध आहे हा पुरा. ह्याच्या खाली आहे ना आपण जाऊ शकतो, पण आता मी भिजणार नाही, तर तुम्हाला दाखवलं असतं. ह्याच्या खाली पुरी जागा असते. आता मी उभा आहे ना, त्याच्या खाली इथपर्यंत, म्हणजे हा कटवा लागलाय ना, त्याच्या खाली मी बसेन एवढी जागा असेल, तिथपर्यंत खाली असं जाऊ शकतो आपण. असं केलेलं आहे, अशी सिस्टम आहे इथं. ते कटवे काढायला आत जातात ते माणसं ते. आणि इकडे नदी बघा आपली, सुंदर असं वातावरण गावचं. मित्रांनो एक अशी जागा भेटली तिथं बघा, आता तुम्ही दाखवत होता. ओ हे बघा, पुरा झाड पोकळलंय, जरा पडला तर संपला, रोड पुरा ब्लॉक होईल. तर गाईस आता आम्ही नदीवाले होतो आणि या पाऊस आला मध्येच, तर आता आम्ही चाललोय घरी. पाठी खूप जोरात पाऊस होतो. आता आम्ही घरी नाही गेलो तर आम्ही भिजू, म्हणून आम्ही चाललो आता घरी. ते तिकडे अजून आंघोळ करतात बघा, अजून त्यांचा अजून आटापला नाही, येतील ते थोड्या वेळात. आता आपण जाऊया घरी. तर हा ब्लॉग इथे चेंज करूया, भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.